मुलांच्या लंच बॉक्समध्ये किंवा ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी हा डाळ कांदा बेस्ट ऑप्शन आहे आणि गडबडीत बनवण्यासाठी तर हा खूपच छान ऑप्शन आहे, कारण हा अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो। तर तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण मिक्स डाळीचा डाळ कांदा बनवणार आहे। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे। जिरे मोहरीची खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये भरपूर कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा ऑलमोस्ट परतला गेलेला आहे। अगदी छान कलरही आलेला आहे कांद्याला। तर तुम्ही पहा, आता आपला कांदा छान परतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या कट करून ॲड केलेल्या आहेत। म्हणजे 1 चमचाभर लसूण मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे। हा लसूण पण आपल्याला कांद्याबरोबर 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। हा लसूण आता आपला छान परतला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान व्यवस्थित लसूण आणि कांदा परतला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। तुम्ही जर काळं तिखट खात असाल तर तुम्ही काळं तिखट पण ॲड केलं तरी चालेल। तर आमच्या इकडे कांदा लसूण मसाला वापरला जातो भाज्यांमध्ये, त्यामुळे मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। आता हे मसाले आपल्याला कांद्याबरोबर 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत। हे मसाले व्यवस्थित परतले की आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ ॲड करायची। ही डाळ मी 2 पाण्याने वॉश करून 15 मिनिटं भिजत ठेवलेली होती आणि ह्या मिक्स डाळ आहे, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ ह्या 15 मिनिटं भिजत घातलेल्या आहेत। त्या डाळी भिजत घातल्यामुळे काय होतं की डाळ पटकन शिजण्यासाठी मदत होते। तर मी आता ह्याच्यामध्ये डाळ ॲड केलेली आहे। डाळ पण ह्या सर्व मसाल्यांबरोबर 1 मिनिटासाठी परतून घ्यायची। डाळ व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये डाळ शिजण्या एवढं गरजेपुरतं पाणी ॲड करायचं। सपोज 1 वाटी मोठी डाळ, 1 वाटी जर डाळ असेल तर त्याला अर्धा वाटी पाणी इनफ होतं, कारण मसूरची डाळ आणि मुगाची डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही। त्यामुळे मी अर्धा पाऊण वाटी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि छान डाळ एकत्र पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ही भाजी मी 10 मिनिटं शिजू दिली। 10 मिनिटानंतर ह्या भाजीमध्ये भाजीचं मी टोपण काढलेलं आहे, झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून ॲड केलेला आहे। टोमॅटो मी भाजी ऑलमोस्ट 80% शिजल्यानंतर ह्याच्यासाठी ॲड केलेला आहे की आपण अगोदर कांद्याबरोबर जर टोमॅटो टाकला तर तो पूर्ण शिजला जातो आणि तो टोमॅटोचा फ्लेवर त्याच्यामध्ये व्यवस्थित लागत नाही। तर डाळ कांद्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटोचा थोडा जर फ्लेवर हवा असेल तर आपण ना भाजी 80% शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करा, खूप छान फ्लेवर येतो। आता मी टोमॅटो छान डाळीमध्ये मिक्स करून घेतला, नंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। कोथिंबीर प्रत्येक भाजीमध्ये तर हवीच, कारण कोथिंबीर हा आपला खूप मोठा वीक पॉईंट आहे। तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे। कोथिंबीर छान भाजीमध्ये मी मिक्स करून घेतली आणि अजून 5 मिनिटं ही भाजी आपल्याला अशीच शिजू द्यायची। आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण अगदी छान त्याच्यामध्ये दिसत आहेत। तर हाच तो बेनिफिट असतो की टोमॅटो नंतर टाकलेल्याचा। आणि हा टोमॅटो जेव्हा आपण जेवतो किंवा चपातीबरोबर ती भाजी खातो आणि दाताखाली येतो ना, तेव्हा भाजी खूप छान लागते। तुम्ही एकदा डेफिनेटली ट्राय करा। आता मी ही भाजी आपली ऑलमोस्ट रेडी आहे खाण्यासाठी। ही तुम्ही लंच बॉक्समध्ये देऊ शकता, टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता किंवा झटपट बनणारी ही रेसिपी आहे। आणि हा डाळ कांदा थोडासा पातळ केला तर तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता आणि हा डाळ कांदा भाकरी आणि चपातीबरोबर खूप छान